परमेश्वराच्या सामर्थ्य नावात तुम्हा सर्वांचे मी परत एकदा मनापासून स्वागत करत आहे. हा ख्रिसमस जन्मदिनाचा महिना आणि या दिवसामध्ये लोक आपल्या घराची सजावट, आपल्या चर्चची सजावट वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉय आणि आनंद करण्याचा प्रयत्न करतात. कारण हा प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस मेंढपाळ लुककृत शुभवर्तमान अध्याय 2 आणि 8 पासून 12 पर्यंत ज्यावेळेस आपण देवाचे वचन पाहतो, त्यावेळेस आपल्याला समजते की रात्रीच्या वेळेस मेंढपाळ आपली मेंढरं राखत असताना अचानक स्वर्गदूत त्यांच्या पुढे उभे झालेत आणि स्वर्गदूतांचं तेज पाहून मेंढपाळ घाबरले, भयभीत झाले आणि त्यावेळेस स्वर्गदूत म्हणाले की तुम्ही भिवू नका. तर संपूर्ण जगाला होणारा आनंद याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो की तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा ख्रिस्त जन्मला आहे. संपूर्ण जगाला होणारा आनंदाची सुवार्ता कोणाला समजली? मेंढपाळांना समजली. म्हणजे आपल्याला विचार करण्यासारखी एक बाब आहे की समाजात त्या काळात संत पंत ज्ञानी पंडित लोक होते. त्या काळात वेगवेगळ्या प्रकारे भविष्यवक्ते नियमशास्त्राची फोड करून सांगणारे, वेगवेगळ्या प्रकारची उपवास प्रार्थना करणारे याजक, राजे, संदेष्टे पण होते. त्यांच्यापर्यंत हा आनंदाची सुवार्ता नाही गेली. चर्चमध्ये पण होते, डोंगरावर उपासना करणारे पण होते, रात्र दिवस उपवास आणि प्रार्थना करणारे पण होते. त्यांच्यापर्यंत ही सुवार्ता नाही गेली. तर जे मेंढपाळ ज्यांचा समाजाशी काहीही जास्त संबंध नाही, जर गावात आले तर बाजार करण्यासाठी येतात, नाहीतर दूध विकण्यासाठी येतात, नाहीतर काहीतरी दवाखाना किंवा एखादी वस्तू घेणं देणं करण्यासाठी येत होते. त्या पलीकडे त्यांचा काही संबंध नव्हता. शिक्षणाची पायरी ते चढले नाहीत. राजकारणाशी त्यांचा लांबपर्यंत संबंध नाही. गावात ते राहू शकत नव्हते. कारण हजारो मेंढरं घेऊन ते रानोराणी या गावातून त्या गावात, या जंगलातून त्या जंगलात, या नदीतून त्या नदीच्या परिसराकडे जाऊन तिकडे ते जीवन जगणारे होते. दिवसा त्यांची लेकरं त्यांच्या बाया मेंढरांची राखण करायचे आणि रात्रीच्या वेळेस मेंढपाळ आपल्या मेंढरांचं राखण करायचे. कारण हिंस पशुपासून त्यांच्या मेंढरांना धोका राहायचा, लुटारूपासून त्यांच्या मेंढरांना धोका राहायचा आणि म्हणून ते रात्रीच्या वेळेस राखण करताना परमेश्वराकडे फक्त दृष्टी करून एवढीच प्रार्थना करायची की आतापर्यंत सांभाळलं, इथून पुढे पण आम्हाला काय कर, सांभाळ. कारण त्यांच्या मेंढराबरोबर त्यांच्या जीवाला धोका राहायचा. मोठमोठाले जंगली प्राणी, लुटारू, हे सर्वांपासून त्यांना धोका राहत होता. कारण तेव्हाचे लुटारू डोंगराळ भागात जंगलात लपून राहायचे आणि मेंढपाळावरती हल्ला करायचे, पैसा लुटून न्यायचे, त्यांची मेंढरं लुटून न्यायचे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर इजा करत होते. पशु प्राण्यांपासून पण त्यांना धोका होता आणि म्हणून ते रात्रीच्या वेळेस
परमेश्वराकडे प्रार्थना करणारे होते. हे त्यांचं हृदय देवाने पाहिलं. देवाचं असणारं भय, देवाबद्दल असणारं प्रेम, हे हृदय परमेश्वराने पाहिलं. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वराचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर स्वर्गातून स्वर्गदूत आले आणि त्या परिसरात रात्रीच्या वेळेस मेंढपाळ आपले मेंढर राखत आहे. आणि स्वर्गदूत गेलेत आणि म्हणाले की तुम्ही भिवू नका, आम्हाला पाहू. संपूर्ण जगाला होणारा आनंदाची सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. आणि ती आनंदाची सुवार्ता की ख्रिस्त जन्म तारणारा म्हणून जन्मलेला आहे. आणि ती सुवार्ता, तो संदेश रानामधल्या अनपड, रानामधले भटकणारे अशा मेंढपाळांना समजले. आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं दर्शन घेऊन, जे त्या बेतलेमामध्ये झोपलेले लोक होते, ज्या बेतलेमच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आई वडिलांना गावातून हकललं, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सुवार्ता सांगितली की ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे आणि तो गाईच्या गव्हाणीत बाळंत्याने गुंडाळून ठेवलेला आहे. सगळ्यात पहिले प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवक, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता प्रसार करणारे शिष्य हे रानातले मेंढपाळ होते, ज्यांनी येशूचा प्रचार केलेला आहे. प्रभू येशूच्या 12 शिष्यांनी तर येशूने केलेले चमत्कार, येशूने दिलेले शिक्षण, येशूने दिलेले सार्वकालिक जीवनाचा मार्ग, हे सर्व ऐकल्याच्या नंतर, येशू पुनरुत्थान झाल्यानंतर, पवित्र आत्म्याने भरल्याच्या नंतर या 12 शिष्यांनी प्रभू येशूच्या जन्माची सुवार्ता सांगितले. परंतु काय, पुनरुत्थानाची सुवार्ता सांगितले. परंतु या मेंढपाळांनी तर येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे आणि तोच तुमच्या पापांची, तोच तुमच्या अधर्माची क्षमा करणारा आहे, याची सुवार्ता त्यांनी सांगितलेली आहे. कधी कधी अभ्यास करताना असं वाटतंय की त्या काळात शिकलेले लोक नव्हते का? त्या काळात राजे महाराजे नव्हते का? त्या काळामध्ये पवित्र शास्त्राचे उपदेश करणारे नव्हते का? होते. मंदिरं होते, उपदेश करणारे होते, संदेष्टे होते, राजे होते, याजक होते. परंतु सुवार्ता प्रसार त्यांच्याकडे नाही झाला. किंवा येशू ख्रिस्त जन्मला त्याची माहिती त्यांना नाही मिळाली, तर त्यांची माहिती रानात अनपड आणि कमी शिकलेले, दारोदारी भटकणारे अशा मेंढपाळांना झाले. आणि त्यांनी आनंदाची सुवार्ता आज तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्त जन्माचा आनंद काय करतो? साजरा करत असतो. पहा, संपूर्ण जगाला होणारा आनंद, याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि तो आनंदाची सुवार्ता कोणती? की प्रभू येशू ख्रिस्त जन्मलेला आहे. मग आता दरवर्षी तो जन्मास येणार का? नाही. दरवर्षी तो त्या बालक म्हणून त्या गाईच्या गव्हाणीत जन्मास येणार का? नाही. दरवर्षाला तो येणार नाही. परंतु तो आला म्हणून आपण इतरांना सांगू, तो आला म्हणून आपण आनंद करतो. परंतु त्याच्या पलीकडला आनंद प्रभू येशूने कोणत्या प्रकारे करायला सांगितला, तो आनंद मात्र मनुष्याने करायला पाहिजे. त्याकडे मात्र आज अनेकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. कोणता आनंद देवाने करायला सांगितला? काढावर माझ्याबरोबर मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 11 आणि 12 काय सांगते?
मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 5 वचन 11 आणि 12. माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश ठेवून गेले त्यांचाही त्यांनी तसाच छळ केलेला आहे. येशूने कोणत्या प्रकारचा आनंद साजरा करायला सांगितला? की तुम्हाला आणि मला स्वर्गात मोठं काय आहे? प्रतिफळ आहे. याचा आनंद करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की येशूमुळे जेव्हा लोक तुमची निंदा करतील, छळ करतील, वाईट म्हणून तुम्हाला बोलतील, त्या दिवशी तुम्ही धन्य, त्या दिवशी तुम्ही आशीर्वादित आहात, त्या दिवशी तुम्ही आनंद करा, त्या दिवशी तुम्ही उल्हास करा. कारण जो आनंदाची सुवार्ता प्रभू येशूच्या जन्माची आपण ऐकलेली आहे, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आम्हाला मोठं काय आहे? बोला, काय आहे? प्रतिफळ आहे. मोठं असं प्रतिफळ आहे. परंतु येशूमुळे जेव्हा लोक आमची निंदा करतात, बदनाम करतात, वेगवेगळ्या प्रकारचा आमचा छळ करतात, तेव्हा कदाचित आम्ही रडतो. माझ्याकडे बघा, काय नाही, काय प्रॉब्लेम. आम्ही उदास होतो, आम्ही निराश होतो, आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कुरकुर करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही आमच्या जीवनातले जे दैवी आशीर्वाद आहे ते गमावण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या जीवनात जो मोठा आशीर्वाद आहे स्वर्गातला, तो गमावण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्हाला पृथ्वीवर राहायला खूप आवडते आणि पृथ्वीवरचा आनंद आम्हाला खूप आवडतो आणि म्हणूनच लोक आपले आशीर्वाद गमावण्याचा प्रयत्न करतात. पण बायबल काय सांगते? माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील, तुम्हाला बदनाम करतील. आनंद करा आणि उल्हास करा. स्वर्गात तुम्हाला प्रतिफळ फार मोठं आहे. फार मोठं आणि मोठं प्रतिफळ स्वर्गात आहे. पृथ्वीवरचं आयुष्य किती वर्षाचं आहे? किंमत आहे 60 ते 70 वर्षाचं आयुष्य आहे. त्याच्यात 20 वर्ष बालपणाचेच गेले आणि त्यातले 20 वर्ष म्हातारपणाचे गेले. समजा राहिलेले 20 वर्ष आहे ते लेकरं लहानाचे मोठे मोठे करता करता आणि त्यांना सुधारता सुधारताच हे गेलेले आहे. काहीच नाही राहिलं. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही राहिला. मग काय या पृथ्वीकडेच्या आयुष्याकडे पाहतो? येशूमुळे लोक निंदा करतात, छळ करतात आणि बाहेरचे नाही करत, कारण त्यांचा ना आपला परिचयच नाही. छळ करणारे आहे कुठे? आपल्याच पायाजवळचे, आपल्याच जवळचे, नाही का? बाहेरच्यांना माहीतच नाही तर ते काय करतील? नरेंद्र मोदी माझा छळ करेल का? कारण त्याची माझी ओळखच नाही आहे. माझा छळ कशाला करेल तो? आपल्या परिचयाचे, आपल्या जवळचे, ज्यांना आपण आपला मानतो तेच करतात. परंतु देव म्हणतो की तुम्ही आनंद करा, उल्हास करा. फक्त इथंच सांगतो असं नाही, तर त्याच्या पुढचंही वचन तुम्हाला तेच सांगते. जर तुम्ही माझ्या बरोबर लूक अध्याय 6 काढा, माझ्या बरोबर तुम्ही लूकचं पुस्तक अध्याय 6 तुम्ही काढू शकता आणि वचन 22 आणि वचन 23. लूक अध्याय 6 वचन 22-23. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाईट टाकतील. बरोबर आहे का? मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाईट टाकतील, तुमची निंदा करतील
आणि तुमचं नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही काय आहे? धन्य आहात. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा. शब्द काय वापरला? त्या दिवशी. कोणत्या दिवशी? येशू जन्मला त्या दिवशी. आता आपल्याला उड्या नाही मारायच्या. आता नाही मारायच्या उड्या आपल्याला. मेंढपाळांनी उड्या मारल्या. मेंढपाळांनी ज्यांना ज्यांना सुवार्ता सांगितली त्यांनी जाऊन पाहिलं, त्यांनी उड्या मारल्या. मागी लोकांनी जाऊन पाहिलं, त्यांनी उड्या मारल्या. आता आम्हाला उड्या कधी मारायच्या आहेत? कधी मारायला सांगितलेलं आहे? त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण तुमचं प्रतिफळ मोठं आहे. तुमच्या पूर्वीचे संदेश ते होऊन गेले, त्यांचा त्यांनी तसा छळ केला. आनंदित होऊन उड्या मारायला सांगितल्या जेव्हा येशूमुळे आपली निंदा होते, छळ होते. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक आपला द्वेष करतात. नंबर 2, आपल्याला वाईट म्हणजे समाजातून बाहेर टाकतात. नंबर 3, आपली निंदा करतात. नंबर 4, आपलं नाव वाईट म्हणून टाकून देतात. तेव्हा आपण आशीर्वादित आहोत. धन्य या शब्दाचा अर्थ काय आहे? आशीर्वाद. आनंदित होऊन उड्या मारा. आम्ही आनंदित होऊन उड्या मारतो जेव्हा आमच्या घरी पहिला मुलगा होतो. मुलगी झाल्यावर ते बसल्या बसल्याच उड्या मारतात, पण मुलगा झाल्यावर बसून उडून उभा राहून काय करतात? उड्या मारतात. आमच्या मुलाला मुलगा 12वी 13वी 15वी पास झाला का उड्या मारतात. आमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर गव्हर्नमेंट ड्युटीवर लागला, उड्या मारतात. रस्त्याने जाता जाता 2-3 लाख रुपये जर सापडले तर उड्या मारतात. आम्ही फक्त जगामध्ये उड्या मार कशाला मारायचे याचा शोध करत आहोत. आणि बायबल आम्हाला सांगते की लोक तुमचा द्वेष करतात, तुमचा छळ करतात, तुमचं नाव वाईट म्हणतात. त्या दिवशी तुम्ही आनंदित होऊन काय मारा? आम्ही आनंदित होऊन उड्या कमी. आणि रडायचं काम जर जास्त करत असेल तर आम्ही आमच्या जीवनातले आशीर्वाद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि आनंदित होऊन उड्या मारायला देवाने आम्हाला सांगितलं. आणि ज्यावेळेस आम्ही आनंदित होऊन उड्या मारतो तेव्हा आम्हाला स्वर्गात मोठं असं प्रतिफळ मिळते. परत एक शेवटचं वचन, पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 4. पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 4 तुम्ही माझ्या बरोबर काढू शकता. पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 4 आणि वचन 12 आणि वचन 13. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतात, तुमचा छळ करतात, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण गौरवाचा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिलेला आहे. 13 आणि 14. गौरवाचा आत्मा म्हणजे परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन राहिलेला आहे. मनुष्याच्या पुत्रामुळे, देवाच्या पुत्रामुळे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे जेव्हा लोक आपली निंदा, छळ आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्याला आशीर्वादित होऊन आनंद करायला देवाने सांगितलेलं आहे. उल्हास करून देवाची स्तुती आणि प्रशंसा करायला देवाने आम्हाला सांगितलेला आहे. येशूच्या जन्माचा आनंद मेंढपाळांनी केला. येशूचा जन्म झाल्यानंतर, येशूला पाहिल्यानंतर त्याचा आनंद मेंढपाळांनी केला. सुवार्ता सांगतानाही त्याचा आनंद त्यांनी केलेला आहे. आता वारंवार दर वर्षाला त्याच्या जन्माचा आनंद करण्यापेक्षा त्याच्या जवळ जाण्याचा आनंद केलेला कधीही चांगला आहे. त्याची अपेक्षा, त्याची आशा धरून त्याच्या जवळ मी कसा जाऊ शकतो
याचा ज्यावेळेस आम्ही आनंद करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आमच्यासाठी फार मोठा आशीर्वादाचा तो काय आहे, दिवस आहे. म्हणून या जगात ठिकठिकाणी देवाचे मंदिर आहेत, देवाचे सेवक देवाच्या वचनातून प्रचार करत आहे, लोकांना देवाचं वचन सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रकारचे लोक प्रभू येशूच्या जन्माबद्दल, तो कुठे जन्मला, कशा पद्धतीने जन्मला याबद्दलची सुवार्ता पण सांगत आहे. परंतु आज आपल्याला आनंद करायचा आहे. आता जन्माचा आनंद करण्यापेक्षा त्याच्या जवळ जाण्याचा आनंद आपण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त त्याच्या दुसऱ्या येण्याचा आपण आनंद करूया. म्हणजे ज्यावेळेस तो येईल आणि आपल्याला भेटेल आणि आपल्याला आपल्या बरोबर घेऊन जाईल त्यावेळेस तो सर्वात मोठा क्षण आनंदाचा असेल आणि तो कधी न विसरणारा असेल. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि तारे यांच्या निर्माण करत्या माझ्या येशू, मी तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. देवा, त्या मेंढपाळांना आनंदाची सुवार्ता मिळाली. आज आम्हालाही प्रभू आनंदाची सुवार्ता मिळाली की जेव्हा लोक आमची निंदा करतील, आमचा छळ करतील, आम्हाला वाईट म्हणून टाकतील प्रभू, तेव्हा आम्हाला स्वर्गात मोठं प्रतिफळ आहे. ही आनंदाची सुवार्ता, ही आनंदाची बातमी प्रभू आज आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पवित्र देवा, तुझे प्रिय लेकर हे तुझं वचन ऐकत असताना, हे वचन समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना प्रभू त्यांच्या सोबत, येशू त्यांच्या बरोबर, येशू त्यांच्या अवतीभोवती तू राह. तुझ्या दैवी आणि सामर्थ्याचा स्पर्श त्यांना तू कर आणि तुझा दैवी आशीर्वाद आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. माझी प्रार्थना ऐकलीस बाप्पा. मी मनापासून तुला धन्यवाद देतो. आदर, सन्मान, गौरव तुला देत प्रार्थना येशूच्या नावात केली बाप्पा. ऐक आणि स्वीकार कर.